नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप राऊंड ऑप्शन फॉर्म फिलिंग या संदर्भातील हा व्हिडिओ। ऑप्शन फॉर्म फिल करण्यासंदर्भात आपल्या कुठल्याही शंका कुशंका असतील तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। विद्यार्थी मित्रों, अद्यापही आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व आपल्या बीएड करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी बंधू भगिनींमध्ये लिंक नक्कीच शेअर करा। तर चला पाहूया या संदर्भात असणाऱ्या सर्व बाबी ज्या की आपल्याला उपयुक्त ठरतील। विद्यार्थी मित्रों, हा आपला कॅप शेड्यूल आहे। या कॅप शेड्यूलमध्ये आपण पाहू शकता की कॅप राऊंड फर्स्ट जो आहे त्याची अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट आपण ऑलरेडी पाहिलेली आहे। त्यानंतर आपल्याला जी दुसरी कृती आहे फायनल मेरिट लिस्ट चेक करायची, तर 8व्या महिन्यामध्ये म्हणजे 9/8/2024 या रोजी आपल्याला फायनल मेरिट लिस्ट लागलेली पाहायला मिळणार आहे। तत्पूर्वी आपल्याला काय करायचं आहे तर कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग जे आहेत ते राऊंड फर्स्ट आणि राऊंड सेकंड या दोन्हीसाठी एकत्र आहेत। तर ते 8/8/2024 ते 10/8/2024 या दरम्यान आपल्याला फुलफिल करायचे आहेत, भरायचे आहेत। ही डेट न चुकवता आपण हे फॉर्म भरायचे आहेत आणि दोन्ही राऊंडसाठी एकत्र फॉर्म असल्यामुळे सध्याच आपल्याला हे फॉर्म भरणं गरजेचं आहे। आपण जर ही डेट चुकवली 10 तारखेनंतर ही लिंक आपोआप क्लोज होऊन जाईल, बंद होऊन जाईल व आपल्याला ऑप्शन फॉर्म भरता येणार नाही। ही बाब लक्षात घ्या। ऑप्शन फॉर्म भरता येणार नाही म्हणजे आपले 2 राऊंड मिस होतील, राऊंड फर्स्ट, राऊंड सेकंड। नंतर परत आपल्याला थर्ड राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरावा लागेल। मग तो थर्ड राऊंड कधी आहे ते आधी आपण पाहूया। तर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अनरजिस्टर्ड CET क्वालिफाईड कॅन्डिडेट फॉर राऊंड थर्ड, राऊंड इन्स्टिट्यूशनल म्हणजेच राऊंड फोर्थ आपण ज्याला म्हणूया। तर चौथा राऊंड, तिसरा राऊंड ह्याचे जे फॉर्म आहेत विद्यार्थी मित्रों ते कधी भरायचे आहेत 10/8/2024 ते 3/9/2024 याला भरपूर कालावधी दिलेला आहे। परंतु लक्षात घ्या, राऊंड फर्स्ट आणि राऊंड सेकंडला जितके व्हॅकंट सीट असतात त्या मॅक्झिमम फुलफिल होतात। राऊंड थर्ड व फोर्थला आपल्याला कमी सीट राहिलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे 8/8/2024 ते 10/8/2024 हा जो आपला राऊंड फर्स्ट सेकंड याचा ऑप्शन फॉर्म भरण्याचा जो कालावधी त्यामध्ये आपण ते ऑप्शन फॉर्म फिलअप करून घ्यायचे आहेत, भरायचे आहेत। त्यानंतर अलोकेशन ऑफ राऊंड फर्स्ट 14/8/2024 तर आपली ह्याची जी लिस्ट आपल्याला मिळणार आहे आपल्या लॉग इनमध्ये आपला नंबर कोणत्या कॉलेजला लागला हे जे आपल्याला कळणार आहे त्याला अलोकेशन ऑफ कॉलेज किंवा प्लेसमेंट इन सीट्स असं आपण त्याला म्हणत असतो। म्हणजे जागा मिळणे किंवा नंबर लागणे आपण ज्याला म्हणतो, तर तो आपल्याला लॉग इनमध्ये कळत असतो, समजत असतो। अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, ह्या डेट्स अत्यंत सराईतपणे आपल्याला त्या काय करायच्या आहेत, चेस करायचे आहेत। त्याचे त्या वेळेत आपले ते काम झाले पाहिजे। तर चला पाहूया या संदर्भात असणाऱ्या काही आपल्या शंका कुशंका अडचणी। तरी तर एक जणांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, सर मोबाईलमधून ऑप्शन फॉर्म भरता येतो का? तर मोबाईलमधून आपल्याला ऑप्शन फॉर्म भरून घेता येतो। ज्याप्रमाणे आपण लॉग इन करायचं नेहमी दाखवत असतो, तर लॉग इन डिटेल्स टाकून आपण तिथून ऑप्शन फॉर्म फिलअप करू शकता, भरू शकता। तो मोबाईल, लॅपटॉप, आयपॅड तसेच PCवर सुद्धा आपल्याला भरता येतो। त्यानंतर सर माझं रजिस्ट्रेशन झाल्यावर डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले आणि मेरिट लिस्टमध्ये नाव पण कन्फर्म झालेलं आहे, ओके, पण ELCT नॉट असं फील्ड दाखवतं आहे। तर लक्षात घ्या, ज्यांचं ELCT होतं, ज्यांनी इंग्लिश मीडियम CET दिली होती, तर त्यांचे स्कोअर जे आहेत ते 150मधून आपल्याला आलेले पाहायला मिळतात। म्हणजे 100 मार्क्सचा जनरल CET पेपर आणि 50 मार्क्सचा ELCT पेपर या प्रकारे त्यांना मार्क्स आलेले आहेत। तर तिथे रजिस्ट्रेशन करताना आपल्याला जे मार्क्स तिथे आपल्याला ऑटो जनरेटेड आलेले पाहायला मिळाले होते, त्यातच आपल्याला ते चेक करायचं होतं। तरी आपण आता CET सेलला कॉन्टॅक्ट करणं क्रम पाहत आहे आणि यासमोरचे निर्देश तुम्हाला त्यांच्याकडून मिळतील। किंवा दुसरा ऑप्शन असा आहे, तुम्ही परत फॉर्म एडिट करा। फॉर्म एडिट होत असेल तर आपल्याला तिथे काय करता येईल, ELCTचे जे डिटेल्स भरायचे आहेत तिथे ELCTला यस करणं क्रम पाहत आहे, ते तुम्ही केलं नसेल तर ते चेक करावं। यस करणे म्हणजे क्लिक करणे, तिथं क्लिक करण्यासाठी टॅब दिलेली आहे। सर मला 98.37% आहे, तर मला MJ कॉलेज, ओके, कुठलं तरी एक विशिष्ट कॉलेज आपल्याला घ्यायचं आहे, तिथे ॲडमिशन पाहिजे आहे। एकच ऑप्शन फॉर्ममध्ये एकच नंबर, एकच प्रिफरन्स दिला तर चालतो का, असा हा प्रश्न आहे। तर ओके, बिलकुल चालतो। आपण एकच ऑप्शन फॉर्म भरून म्हणजेच एकच ऑप्शन देऊन सुद्धा आपला नंबर तिथे लागू शकतो, कारण पर्सेंटेज
ज्याला आपण पर्सेंटाईल म्हणतात, आपण पर्सेंटाईलमध्ये त्याला कन्वर्ट केलेलं आहे. तर पर्सेंटाईल चांगल्या ग्रेडचा असल्यामुळे आपला नक्कीच नंबर तिथे लागेल. परंतु ज्यांना पर्सेंटाईल कमी आहेत त्यांनी अधिकाधिक ऑप्शन फॉर्ममध्ये ऑप्शन भरणं, प्रिफरन्सेस देणं गरजेचं आहे, हे आपण लक्षात घ्यावं. सर मी प्रोव्हिजनल ॲडमिशन घेतली एका कॉलेजमध्ये, सो त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की आमचं कॉलेज सिलेक्ट करा, एकच ऑप्शन फिल करा. तर असंही आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं. आपलं जे मेरिट आहे त्यांच्या कॉलेजच्या मेरिटपर्यंत जर गेलं तर नक्कीच आपल्याला एका ऑप्शनमध्ये सुद्धा आपला नंबर लागतो. सर उद्या ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे का? करेक्ट आहे. 8 तारखेपासून म्हणजेच 8/8/2024 पासून आपले ऑप्शन फॉर्म सुरू होणार आहेत व त्या अनुषंगाने आपल्याला ते डेट्स काय करायचे आहेत, पाळायचे आहेत. वेळेत ऑप्शन फॉर्म आपल्याला फिलअप करायचा आहे. आणि कॅप राऊंड फर्स्ट आणि कॅप राऊंड सेकंड दोन्हीसाठी ऑप्शन फॉर्म एकदाच भरायचा आहे. सेकंड राऊंडमध्ये जर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायची इच्छा असेल तर तो मध्येच सेकंड राऊंडमध्ये भरता येणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर फेल टू फिल द ऑप्शन फॉर्म अँड हाऊ मेनी कॉलेजेस नेम कॅन बी एंटर्ड. तर याचा प्रश्न असा आहे की आपल्याला किती ऑप्शन देता येतात, म्हणजेच प्रिफरन्सेस देतात. तर कमीत कमी एक प्रिफरन्स आपल्याला द्यावा लागतो. प्रश्न हिंदीमधून विचारलेला आहे, तो कम से कम हमें एक ऑप्शन वहाँ पे भरना होता है, प्रिफरेंस भरना होता है. और ज़्यादा से ज़्यादा हम सभी ऑप्शन दे सकते हैं या कितने भी ऑप्शंस दे सकते हैं. हमारी सिक्योरिटी के लिए हमने ज़्यादा ऑप्शन वहाँ पे चूज़ करना ज़रूरी है. तो इस हिसाब से वहाँ पे ऑप्शन भरे जाए. एक भी ऑप्शन आप भरेंगे और आपका स्कोर, आपका जो परसेंटाइल है अगर उस कॉलेज से मैच हो जाता है तो एक ऑप्शन में भी आपका नंबर लग जाता है. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. यांनी चांगला प्रश्न विचारलेला आहे, एकच कॉलेजचे नाव टाकू शकतो का सर्व ऑप्शनमध्ये? तर आपण एकदा ऑप्शन दिला काय आणि अनेक वेळा ऑप्शन दिला काय, एका ऑप्शनमध्ये सुद्धा आपलं काम होतं. तर एकदा ऑप्शन दिल्यानंतर तो परत क्लिक होत नाही. आपण त्याला क्लिक केलं की तो ऑप्शन निघून जातो. म्हणजेच अशा प्रकारे तिथं आपल्याला सर्कल मिळेल. आपण ह्याला जर क्लिक केलं तर तो ऑप्शन आपला झाला आणि डबल क्लिक केलं तर ऑप्शन निघून गेला. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर आपण एकदा जरी ऑप्शन दिला तरी तो आपण एकच ऑप्शन फिल करायचं असेल तर आपण करू शकता. त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, एकदाच ऑप्शन एका कॉलेजसाठी द्यायचं आहे. दुसऱ्यांदा दिला तर ते कॉलेज आपोआप निघून जातं, सिलेक्शन त्याचं डिसिलेक्ट होतं. सर नेक्स्ट प्रोसेस काय करावी लागणार आहे, तर आपले प्रोव्हिजनल मेरिट लिस्टपर्यंत तुम्ही जर आला असाल, प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव असेल, फॉर्म कन्फर्म झाला असेल तर आपल्याला काहीही करण्याची गरज नाही. आपोआप आपण फायनल मेरिट लिस्टमध्ये येणारच आहात. आणि ऑप्शन फॉर्म मात्र आपल्याला काय करायचे आहेत, फुलफिल करायचे आहेत, भरायचे आहेत. 8 ऑगस्टपासून ते सुरू होत आहेत. त्या अनुषंगाने आपण शेड्यूल पाहावं व ऑप्शन फॉर्म वेळेत भरून घ्यावेत. अजून एक इथं आपल्याला रिप्लाय करावं, सर मी एडिट नाही केलं तर फायनल मेरिट लिस्टमध्ये नंबर लागेल का, म्हणजे नाव येईल का, असं त्यांचं म्हणणं आहे. तर नक्कीच आपलं नाव येईल. लक्षात घ्या, आपला जर काही फॉर्ममध्ये त्रुटी असेल आणि आपण ती दुरुस्तच केली नाही तर ती त्रुटी जशाच तशी फॉरवर्ड होते. पण फॉर्म जर आपण क्लिअर भरलेला असेल तर सुरुवातीपासून कुठलीही त्रुटी नसते. आपली त्रुटीच कोणती राहते, तर एखादा फोटो ब्लर आहे किंवा एखादं डॉक्युमेंट चुकून आपण दुसऱ्या डॉक्युमेंटच्या ठिकाणी अपलोड केलं, ह्या आपल्या त्रुटी असतात. तर सुरुवातीला आपण जर फॉर्म व्यवस्थित भरलेला असला तर आपल्याला फॉर्म आपण चेक करणं न झाला किंवा चेकही नाही केला तरी आपलं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येतं. सर टी सी लागेल का 8 तारखेला? 8 तारखेला टी सी लागणार नाही. तो आपल्याला टी सी लागेल आपल्या ॲडमिशनच्या वेळी. राऊंड फर्स्ट किंवा सेकंडमध्ये जर आपला नंबर लागला त्याप्रमाणे ज्या डेट्स आहेत त्या डेट्सला आपल्याला टी सी घ्यावी लागतील, जमा करावी लागतील, म्हणजेच मिळवाव्या लागतील. ओके, थँक्यू म्हणतात एकजण, मोस्ट वेलकम. इथं आपलं एक इनकम्प्लीट कमेंट पाहायला मिळते, कॉलेजला ॲडमिशन मिळेल का? तर कॉलेजला ॲडमिशन मिळेल, आपल्या पर्सेंटाईलनुसार आपल्याला ते ॲडमिशन मिळणार आहे. अजून कॅप राऊंड चालू झाले नाही ना, तर कॅप राऊंडचा अर्थ आपल्याला असा आहे की अलॉट झाले का असं म्हणायचं असेल तर आपले अलॉटमेंट होणं अजून बाकी आहे. सर्वप्रथम आपली फायनल मेरिट लिस्ट लागेल व त्याप्रमाणे आपल्याला ऑप्शन फॉर्म फिलअप करायचे. तर 8 तारखेपासून ऑप्शन फॉर्म फिलअप केल्यानंतर राऊंड फर्स्ट, राऊंड सेकंडच्या ज्या लिस्ट लागतील त्या आपण शेड्यूलनुसार चेक करणं आहे आणि त्यानंतर आपला नंबर लागेल. ऑप्शन फॉर्ममध्ये काय डिटेल्स आहेत, कसं भरायचं फॉर्म तर सांगा. ओके, ऑप्शन फॉर्म ज्यावेळेस आपल्या CET सेलवरती अपलोड होतील त्यावरती नक्कीच आपण एक व्हिडिओ बनवू जेणेकरून आपल्याला ते सोयीस्कर होईल. अजूनही आपल्या काही शंका कुशंका असल्यास नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या शंका कुशंकांचं निरसन केलं जाईल. लवकरच भेटूया पुढच्या
महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.